शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन प्रहार नेता बच्चू कडू यांचं गेल्या 5 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। दरम्यान त्यांची प्रकृती खालावली असल्यानं सर्वपक्षीय स्तरावर त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे। दरम्यान शिवसेनेचे मंत्री संजय राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार संजय खोडके आणि अमरावतीच्या लोकप्रतिनिधी सुलभा खोडके यांनी उपोषण मंडपाला भेट दिली। बच्चू कडू यांची प्रकृती खालावली असल्यानं सर्वपक्षीय स्तरावर त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। दरम्यान शुक्रवार दिनांक 13 जून रोजी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस तथा महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके व अमरावतीच्या लोकप्रतिनिधी सुलभाताई खोडके यांनी मोजरी इथे जाऊन बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलन उपोषण मंडपाला भेट दिली। यावेळी आमदार संजय खोडके यांनी उपोषणकर्ते बच्चू कडू व त्यांच्या समर्थकांशी चर्चा केली। राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून सुद्धा बच्चू कडूंच्या प्रकृतीची विचारणा करण्यात आली असून अशा शेतकऱ्यांच्या लढवय्या नेत्याची अमरावती जिल्ह्याला खरंच गरज आहे। त्यामुळे त्यांनी शेतकरी प्रश्नी आंदोलनाचा लढा सुरूच ठेवावा, परंतु प्रकृतीचा विचार करता उपोषण मागे घ्यावं अशी विनंती संजय खोडके यांनी केली। तसेच बच्चू भाऊंनी उपोषणाचा आग्रह सोडावा आणि आपल्या प्रकृतीचा विचार करून आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन आमदार सुलभा खोडके यांनी केलं।